रामकृष्ण हरी. तर आज आपण चालू करत आहोत अध्याय 26वा. आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की वेदांचा विस्तार. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. श्री गणेशाय नमः. अलंकार पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. तर मग श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणले, द्विजवर्य आम्ही चतुर्वेद जाणतो असा मोठेपणा करू नका. त्याचा काहीही उपभोग नाही, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, उपभोग घेता येणार नाही. वेद अनंत आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही त्यांच्याविषयी अनभिज्ञ आहे. नारायणाने व्यास रूपाने अवतार घेऊन त्याची संहिता तयार केली, पण तेही पूर्ण वेदज्ञ नव्हते. पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंत हे वेद व्यासांकडे विद्याभ्यास करीत होते. ते व्यासांना म्हणाले, गुरुदेव आम्हाला सर्व वेद जाणून घेण्याची इच्छा आहे. तेव्हा व्यासांनी उत्तर दिले, मुलांनो, वेदांचा महिमा अनंत आहे. कल्पपर्यंत आयुष्य लाभते तरी एका वेदाचा अभ्यास होऊ शकत नाही. तिथे 4 वेद कसे आत्मसात होणार? म्हणून व्यासांनी या शिष्यांना वेदांचे भाग वाटून दिले. पूर्वी भारद्वाज ऋषी वेदाभ्यास करीत होते, पण अपेक्षित प्रगती होईना. म्हणून त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाला. तो म्हणाला, वत्सा, तुला काय वरदान हवे? भारद्वाज म्हणाले, मला ब्रह्मचर्य पालन करून सर्व वेद शिकायचे आहेत, ते मला शिकवा. ब्रह्मदेव म्हणाले, वेद किती आहेत ते मीही सांगू शकत नाही. मग तू सर्व वेद कसे शिकणार? आपल्या शक्तीनुसार अभ्यास कर. ब्रह्मदेवाने त्याला वेद राशींचे 3 पर्वत दाखविले. ते पाहून भारद्वाज भयभीत झाला. ब्रह्मदेवाला शरण जाऊन तो म्हणाला, एवढा वेद मी कसा शिकणार? तुम्ही जे द्याल तेच मी घेईल. ब्रह्मदेवाने त्याला अभ्यासासाठी 3 मुठी भरून वेद दिले. भारद्वाजाने त्या 3 वेदांमधील काही मंत्र वेगळे करून 4था वेद तयार केला. पुढे हेच 4 वेद व्यासांनी आपल्या 4 शिष्यांना वाटून दिले. पैल मुनीला ऋग्वेद सांगितला, वैशंपायन याला यजुर्वेद सांगितला, जैमिनीला सामवेदाची व सुमंताला अथर्ववेदाची सविस्तर माहिती सांगितली. त्या प्रत्येक वेदाचे ध्यान वर्ण, गोत्र, देवता, छंद, स्वरूप, उपवेद, भेद, शाखा यावर विस्तृत विवेचन केले. श्रीगुरूंच्या मुखातून ती सर्व माहिती ऐकताना ते ब्राह्मणही थक्क होऊन गेले. श्रीगुरु त्यांना म्हणाले, पूर्वी या भरतखंडातील लोक पुण्यवान होते, वर्णाश्रम धर्माला अनुसरून वागत होते. ते सत्व कलियुगात लोप पावले. ब्राह्मणांनी कर्म सांडले, वेदबाई आचरण करू लागले, वेदाभ्यास मागे पडला. ब्राह्मण इतके कर्मभ्रष्ट झाले की द्रव्यास लालसेने यवनांपुढे वेद पठन करू लागले. त्यांना वेदाचे रहस्य सांगू लागले. या अधोगतीला काय म्हणावे? पूर्वी वेद विद्येमुळे ब्राह्मणांना देवत्व प्राप्त झाले. त्यांना भूलोक म्हणू लागले, भूदेव म्हणू लागले. लोक त्यांना सन्मानाने भूदेव म्हणत असत. ब्राह्मणांना देवदेवता वश होत्या. त्यावेळी विप्रवचनांची सामर्थ्य इतके थोर होते की इंद्रादिक सुरश्रेष्ठी सुद्धा त्यांना वचकून असायचे. विष्णू त्यांची निज दैवत समजून पूजा करायचा. राजे महाराजे त्यांच्या निष्पृह आचरणाचे कौतुक करायचे, त्यांचा आदर करायचे. जग देवांच्या स्वाधीन, देव मित्रांच्या अधीन, देव मंत्रांच्या अधीन, तर ब्रह्मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी परिस्थिती होती. त्यांचे महात्म्य काय सांगावे? आज ती परिस्थिती नाही. ब्राह्मण आपले सत्व गमावून बसले आहेत. वेदमार्ग सोडून अज्ञानाने वाटेल तसे वागत आहेत. हीन न्यातीपुढे पैसे घेऊन वेद पठण करतात. आपण वेदांना भ्रष्ट करत आहोत याचीही त्यांना कल्पना नाही. अशा मूर्खांचे तोंडही पाहू नये, ते मरणोत्तर ब्रह्मराक्षसच होणार. द्विज हो, अशा आहेत चतुर्वेदांच्या शाखा, असे आहेत त्यांचे भेद. तुम्ही स्वतःला मोठी ज्ञानी समजताना मग ही माहिती तुम्हाला होती का? नाही ना. मग आम्ही चतुर्वेदी असा मोठेपणा मिळून जगात आपल्या विद्वत्तेचा रंग कशाला पिटता? जयपत्रे मागत कशाला हिंडता? त्रिविक्रम भारतीला कशासाठी छळता? जयपत्र वगैरे काहीही लिहून मिळणार नाही. आपला प्राण धोक्यात घालू नका. मुकाट्याने निघून जा, त्यातच तुमचे कल्याण आहे. सिद्ध म्हणाला, नामधार का? श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना हिताची गोष्टच सांगितली होती, पण त्या ब्राह्मणांनी आपला हेका सोडला नाही. ते म्हणाले, तुम्ही वादविवाद केला नाही तर आम्ही ठरलो असे होईल. ही वार्ता राजाला कळली तर आमचे महत्व राहणार नाही. नामधार सिद्धयोगी म्हणाला, नामधारका यालाच विनाशकाली विपरीत बुद्धी असे म्हणतात.
त्या द्विजांचे दिवस भरले होते, म्हणूनच त्याला आपले हित कशात आहे ते कळत नव्हते, असेच मला म्हणावेसे वाटते. अध्याय 26 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. राम कृष्ण हरी.